केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। सर्वसाधारण संपन्न होत असताना या संस्थेचे उभारणी करत असताना स्वर्गवासी चंद्रकांत जगताप साहेबांनी पुरंदरसाठी एक स्वप्न पाहिलं होतं की या संस्थेची स्थापना करत असताना शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय निर्माण होईल आणि धवल क्रांतीचं स्वप्न व्हावं, उत्तम पद्धतीची ही संस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी हे स्वप्न पाहिल्यानंतर पुरंदर हवेलीचे आमदार उत्तम पद्धतीने एक व्यावसायिक आणि उत्तम पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गाई गोठा निर्माण करणे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्यानंतर ही संस्था अतिशय अग्रगण्य घडली आणि पुरंदर तालुक्यात असणाऱ्या शेतकऱ्यांचा फळ बाजार, त्याचं कोल्ड स्टोरेज मध्ये उत्तम पद्धतीने ठेवण्यासाठीची व्यवस्था, पेट्रोल पंप, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर उत्तम काम केलं आणि शेतकऱ्याच्या दुधाला उत्तम भाव मिळावा म्हणून पुरंदर मिल्क अँड ॲग्रो ही संस्था कार्यरत आहे। पुनश्च एकदा सर्व संचालक मंडळाचं आणि मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक प्रदीपांना पोमण यांना विनंती करतो की आपण या संस्थेच्या सभेची प्रस्तावित करावी। सुस्वागतम सुस्वागतम। पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व उपस्थित आहात। 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व उपस्थित आहात। स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो आणि थोड्याच वेळात या कंपनीच्या पुरंदर मिलच्या अध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी जगताप या उपस्थित राहणार आहेत। त्यांचंही मनपूर्वक स्वागत। उपस्थितांमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अतिशय आदरणीय आवडते लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप सर, या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौभाग्यवती राजवर्धनताई जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रमणीक शेठ कुटेडे सर, दौंड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आदरणीय विठ्ठलरावजी गोडगे साहेब, पंचायत समितीच्या माजी सदस्य आदरणीय सुनीता काका कोलते, मार्केट कमिटीचे उपसभापती आदरणीय महादेवनाथ टिळकर, त्याचप्रमाणे शहाजानो भाभी रफीक शेख, संचालिका मार्केट कमिटी, अशोक भाऊ निगडे, संचालक मार्केट कमिटी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचेच कार्यार्थ मार्गदर्शक आणि सांप्रदायिक ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय देवकर भाऊ, संभाजीनाना काळाने, महेशराव खैरे साहेब, विभागीय अधिकारी पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक, त्याचप्रमाणे महेशजी राणे आणि सर्व भागधारक, सर्व हितचिंतक, वाहतूक व्यावसायिक, शेतकरी बंधू, दुग्ध उत्पादक, सर्व कर्मचारी, सर्व संचालक, पत्रकार बंधू, सर्व दूध डीलर्स आणि दूध वाहतूक करणारे सर्व कर्मचारी, या सर्वांचंच खऱ्या अर्थानं संस्थेच्या वतीनं आणि संचालक मंडळाच्या वतीनं मी मनापासून या 24व्या वार्षिक सर्व सभेसाठी
सर्वांचं स्वागत करतो. उद्या अनंत चतुर्दशी आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही सभा आयोजित करतोय. आणि जर तसं पाहिलं तर 2006 साली स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांनी केलेली सुरुवात आज तसे पाहिले तर खूप मोठी प्रगती या संस्थेने केली आहे. त्याचा मी थोडक्यात अहवाल या निमित्ताने व्यक्त करतो. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड खडक या कंपनीची स्थापना 2006 साली संस्थापक सहकारी महर्षी माननीय चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या तुम्हाचे सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या पुढाकाराने आणि त्याचप्रमाणे श्रीमती आनंदीकाकी जगताप, त्याचप्रमाणे राजवर्णित संजय जगताप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गांसाठी एक दुग्ध व्यवसाय कंपनी स्थापन करावी असा मनोदय स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांनी पाहिला आणि त्यातून शेतकरी वर्गाला एक व्यवसायाची जोड मिळावी हा त्यांचा एक उद्देश आणि त्याचप्रमाणे त्यामुळं ही कंपनी स्थापन झाली याची पूर्वकल्पना आपण सर्वांनाच आहे. आजची परिस्थिती आणि 2006 सालची परिस्थिती ही थोडक्यात त्यामध्ये तुम्हाला काही वाचन करून दाखवतो. पुरंदर मिलचे भाग भांडवल 2006 आणि 2007 साली 1,02,18,850 इतकं होतं. परंतु आता 2023 आणि 24 या वार्षिक अहवाल वर्षामध्ये संस्थेने 5,10,38,000 एवढं उत्तुंग असं भाग भांडवल केलेलं आहे. पुरंदर मिलचे भाग भांडवल 2006 साली त्याचं उत्पन्न होतं 11,86,97,267 आणि आज रोजी 23-24ला 59,53,72,578 कोटी इतकं उत्पन्न या कंपनीचं आहे. पुरंदर मिलचे अनेक संकलन केंद्र त्यामध्ये निमित्तानं होत आहेत. आजही आपण वेगवेगळ्या पद्धतीने संकलन या संस्थेसाठी निर्माण करतो. पुरंदर मिलचं आजचं संकलन हे 35,000 लिटर्स हे पर डे आहे. 2006-07 साली 18,000 लिटर होतं. तर याच्यामध्ये निश्चितच चांगली प्रगती या निष्पन्न केलेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 या कंपनीचं दूध संकलन, बल्क कूलर, दुध प्रक्रिया वितरण असे अनेक व्यवसाय या निमित्ताने केले जातात. कंपनीने संपूर्ण वर्षात दुधाशिवाय दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये तूप असेल, पनीर असेल, खवा असेल, विविध प्रकारचे सुगंधित दूध, लस्सी, ताक, आईस्क्रीम अशी उत्पादन आनंदी ब्रँड या नावानं आपण उत्पादित करतो आणि त्याची विक्री करत असतो. पुरंदर मिल्कने वरील नियोजन करत असताना दुधावर प्रक्रिया करून पॅकिंग दुधाचे विविध भागात म्हणजे मुंबई असेल, पुणे, महाड, कर्जत, भोर, खंडाळा, जेजुरी, उरुळी कांचन, सासवड आणि इतर तालुक्यातील पातळीवर आनंदी दूध या ब्रँड खाली स्वतःच्या वाहनामधून हे दूध वितरित केलं जातं. कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सीएनजी गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल यांची वितरण व्यवस्था आपण सुरू केलेली आहे. त्यानुसार आर्थिक वर्षामध्ये पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शीतगृह प्रकल्प ते काकांचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण या निमित्तानं पाहायला मिळतो. ज्या वास्तूमध्ये आपण ही सध्या आपण व्यावसायिक ही सभा आपण इथे घेतोय ते 5,000 मेट्रिक टनाचं साठवणूक असणारं हे शीतगृह आणि त्याच्यामधून अनेक शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना त्याचा फायदा आता निश्चित कारण होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस फुलांना दर नव्हते त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा इथे आणून फुलं ठेवली आणि ज्यावेळेस योग्य दर आले त्यावेळेस ती फुलं आपण मार्केट पाठवल्यानंतर त्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं खूप लक्षणीय होतं. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना या निमित्तानं झाला. सदर शीतगृहाचे काम विविध विभागामध्ये चालते. उदाहरणार्थ प्री कुलिंग, रॅपनिंग, कलेक्शन, ग्रेडिंग इत्यादी शीतगृहामध्ये सर्व प्रकारचे फळे, भाज्यामध्ये फुलांचीही साठवण केली जाते.
शेतकऱ्यांना फुलांच्या माध्यमातून नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होतो आणि योग्य भावापर्यंत मिळेपर्यंत या शीतगृहामध्ये फळे असतील, भाज्या असतील, फुले असतील ही साठवणूक करण्याची तरतूद केलेली आहे. सदर शीतगृहाची साठवणूक क्षमता कमी पडत असल्यामुळे नवीन वाढीव 3000 मेट्रिक टनचे क्षमतेचे कोल्ड स्टोरेज हे नियोजित केलेले आहे. आर्थिक मंदी असताना सुद्धा, कारण दुग्ध व्यवसाय हा कमी जास्त असा होत असतो आणि आर्थिक मंदी असताना सुद्धा कंपनीने मागील आर्थिक वर्षामध्ये नफा कमवलेला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये अजूनही त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपला जे संचालक मंडळ आहे ते सातत्याने प्रयत्नशील आहे. संचालक मंडळ त्या बाबतीत नियमितपणा आणण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहे. या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने मगाशी सांगितलं की 2022-2023 जो 62 कोटी 2,01,087 आणि 23-24 मध्ये 59 कोटी 53,72,578 कोटीचं उत्पन्न आपण इथं कमवलेलं आहे. सर्व कंपनीचा खर्च, एकूण खर्च यामध्ये 22-23 ला 61 कोटी 87,92,691 रुपये होता. परंतु या वर्षीमध्ये एकूण खर्चामध्ये कपात झालेली आहे आणि 2023-24 साली 59 कोटी 43,64,327 रुपये आहे. सर्वसाधारण पाहिलं तर कंपनी म्हटली की नफा कमवणं आलं आणि उत्पन्न कमवल्यानंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा त्या लाभधारकांना व्हावा असा अंतिम उद्देश या कंपनीचा असला पाहिजे. त्याप्रमाणे टॅक्स नंतरचा फायदा या कंपनीला 2022-23 साली 13,30,000 होता, तो या वर्षी 9,98,400 रुपये झालेला आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की जरी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी त्या काळामध्ये आपण एक वेगळे उद्दिष्ट ठेवून ही कंपनी स्थापन केली होती आणि त्याच वेळेस काकांनी जाहीर केलं होतं की जे लाभधारक होतील, जे शेअर होल्डर असतील, त्यांना 1 किलो तुपाचं वाटप हे दरवर्षी करण्यात येते. परंतु संचालक मंडळामध्ये निर्णय घेतला होता आणि त्याची विचारणा झाली होती की सदरहू अनेक लाभधारक त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं दूध उत्पादक होते, संस्थेला दूध देत होते, घालत होते. परंतु हल्ली असं होत नाही. हल्ली वेगळ्या पद्धतीने उत्पन्नाचे स्रोत असल्यामुळे शेतकरी सुद्धा वेगळ्या ठिकाणी दूध घालतो. परंतु 1 किलो तूप हे जरी आम्हाला योग्य वाटत नसलं तरी आदरणीय चेअरमन सरांनी किंवा आमदार साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी काकांचा शब्द तो अंतिम असला पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक शेअरहोल्डरला 1 किलोचं तुपाचं वाटप हे दरवर्षीप्रमाणे करण्यात येत आहे. मला सांगायचा उद्देश आहे की आपण सातत्यानं या कंपनीसाठी ज्या पद्धतीनं आपण भाग घेता त्याच पद्धतीनं 2019 साली ज्या पद्धतीनं आपण या तालुक्यामध्ये आमच्या सातत्यानं मार्गदर्शन या संस्थेला करणारे आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणजे संजयजी जगताप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही प्रगती आम्ही संचालक मंडळ आम्ही करू शकलो आणि त्याचा फायदा या संस्थेला निश्चितच होत आहे. कारण आमदार साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांचे कर्तृत्व हे आपल्याला निश्चित सांगायचं गरज नाही असं मला वाटतं. 2019 साली आपण उत्तुंग असं प्रेम आणि त्या पद्धतीनं मदत ज्या पद्धतीने केली निश्चितच त्याचं प्रतीक या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसलं आहे आणि त्याचं आपल्याला माहिती या निमित्तानं पाहायला मिळते. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं 2019 साली आपण आम्हाला आदरणीय सरांना जे अतिशय प्रचंड प्रेम दिलं तसं प्रेम याही पुढच्या काळामध्ये आपण असावं एवढीच एक निमित्त या निमित्तानं विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि अधिक न बोलता आपण इथं आला पुनश्च एकदा आलेल्या सर्वच मान्यवरांचं त्याचप्रमाणे शेअरहोल्डर आणि हितचिंतक
प्रेस रिपोर्टर या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मान्यवर भागधारक, कंपनीच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवर भागधारक, कंपनीच्या 24व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण सर्वांचे स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल आपण सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. वार्षिक अहवालानुसार कंपनीला 2023-24 या वर्षात साधारण 10,08,000 निव्वळ नफा झाला आहे. हे सर्व संचालकाच्या योग्य नियोजन, कर्मचाऱ्यांच्या व आपण सर्वांच्या सहकार्याने लाभल्याने शक्य झालेले आहे. 2006 साली खळद सासवड येथे सुरू झालेले दूध प्रक्रिया प्रकल्प प्रगतीपथावर आहे. तसेच कंपनीने तिच्या कार्यात विस्तारीकरण करून त्यामध्ये पेट्रोल पंप, CNG, कोल्ड स्टोरेज, वजन काटा, आनंदी फ्रोझन फीडची सुरुवात केली आहे. चालू वर्षात दूध प्रकल्प व कोल्ड स्टोरेज वितरण करण्यासाठी संचालक मंडळाने कार्यवाही सुरू केली आहे. वैधानिक लेखापरीक्षक व कंपनी सचिव यांच्या मार्गदर्शनाची कंपनीला साथ मिळालेली आहे. याच्या बरोबर कंपनीच्या सर्व कर्मचारी वर्गांच्या सहकार्याबद्दल संचालक मंडळ आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने कंपनीला नावारूपाला आणायचे व तिचे विस्तार वाढवण्याचे संचालक मंडळाचे ध्येय राहील. पान क्रमांक 3, नोटीस. सर्व सभासदांना नोटीस देण्यात येते की पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड या संस्थेची 24वी सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी गट नंबर 897, गोटीमाळा, खळद, पुरंदर पेट्रोल पंप मागे, सासवड जेजुरी रोड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 412-301 या ठिकाणी सकाळी 11 वाजता खालील व्यवहार करण्यासाठी होत आहे. सर्वसाधारण व्यवहार. विषय क्रमांक 1, दिनांक 31 मार्च 2024 अखेरचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकृती विचार करून आर्थिक वर्षाचे ताळेबंद, नफा तोटा पत्रक इत्यादी वार्षिक पत्रकांना मान्यता, लेखापरीक्षकांचा अहवाल, संचालकाचा अहवाल विचारात घेणे व स्वीकृती करणे. विषय क्रमांक 2, श्रीमती आनंदीबाई चंदूकाका जगताप हे क्रमशः निवृत्ती प्रक्रियेद्वारे निवृत्ती होत आहे, त्याची पुनर्नियुक्ती करणे. विषय क्रमांक 3, लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे आणि त्यांचे मानधन ठरवणे. विशेष व्यवहार. विषय क्रमांक 4, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) अनुसार मधील तरतुदीनुसार कंपनी संचालक मंडळास अधिकृत करण्यास स्वीकृती देते की कुठलेही चल किंवा अचल मिळकत मालमत्ता गहाण ठेवण्यास सध्याच्या व भविष्यातील कर्जांसाठी संपूर्ण किंवा अंशतः मालमत्ता तारण म्हणून कुठल्याही आर्थिक संस्थेकडे, बँकेकडे ठेवणे व त्याचे व्याजासह किंमत, आकार व खर्च सर्व कंपनी देण्यास पात्र असेल. विषय क्रमांक 5, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) नुसार मधील तरतुदीनुसार संचालक मंडळ असा ठराव करतो की आपण वेळोवेळी पैसे उसनेवारी घेईल किंवा त्याशिवाय तात्पुरत्या पैशाची उसनवारी कंपनीच्या बँकेकडून सर्वसाधारण परिस्थितीत वितरित भागभांडवलापेक्षा अतिरिक्त असले तथापि एकूण रकमेच्या उसनेवारी ही सर्वसाधारण विस्तारित भाग भांडवल व अतिरिक्त राखीव निधी आणि रुपये 90 कोटीपेक्षा एका वेळेस जादा नसेल. विषय नंबर 6, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 62(1) मधील तरतुदीनुसार कंपनी भागधारकांच्या संमतीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील भाग भांडवल जमा करणे व भाग वाटप करण्यास पात्र असेल.
विषय क्रमांक 1, 31 मार्च 2024 अखेरचा लेखा परीक्षण अहवाल आणि अहवाल स्वीकृती करणे. विषय क्रमांक 2, पान नंबर 3, ताळेबंद जो आहे तो पान नंबर 9 वरती त्या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन सगळं केलेलं आहे आणि ते पान नंबर 9 आणि पान नंबर 10 वरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे संस्थेचं बॅलन्स शीट आणि P&L पान नंबर 14, 15, त्याचप्रमाणे पान नंबर 16 आणि 17 ह्याच्यावरती त्याचं अनेक्चर आणि संपूर्ण माहिती, खर्चाची माहिती 18 पान नंबर 18 पर्यंत त्या ठिकाणी सविस्तर देण्यात आलेली आहे. तर आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया त्याच्यामध्ये विचारावीची विनंती सगळ्या सभासदांना. बॅलन्स शीट हे आपण इंग्लिश मध्येच केलेलं आहे, त्याचं मराठीतलं रूपांतर आपण निश्चितपणे करू. दुसरं म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीट पूर्ण संस्थेचं केलं. आपल्याकडे आपल्या संस्थेचे 3 भाग आहेत. एक दुधाचा भाग वेगळा आहे, दुसरा भाग जो आहे तो आपल्या कोल्ड स्टोरेजचा इथला, तिसरा भाग जो आहे तो पेट्रोल पंप आणि वेविंग ब्रिज. त्या तिन्हीचं बॅलन्स शीट वेगवेगळं केलेलं आहे. तिन्हीचं P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सुद्धा वेगवेगळं केलेलं आहे. तर त्याची सविस्तर जर माहिती हवी असेल तर ती सुद्धा सभासदांना मिळेल. तर काय कोणाचे प्रश्न असतील तर कृपया सांगावेत त्या ठिकाणी. बोला ना. विषय क्रमांक 1 आम्हाला मंजूर आहे. आपल्या संस्थेचं एकूण भाग भांडवल जे आहे म्हणजे शेअर कॅपिटल जे आहे ते 5,10,38,000 रुपये आहे आणि आपला जो रिझर्व्ह आहे मागच्या 20 वर्षामधला तो 18,60,25,229 आहे. आपल्या संस्थेचं जे प्रॉफिट आहे या वर्षीचं ते प्रॉफिट जरी आपल्याला या ठिकाणी कमी दिसत असलं, डेप्रिसिएशन जो आहे तो मोठ्या प्रमाणात जवळपास 85 लाख रुपये, बरोबर ना? हो, 85 लाख रुपये डेप्रिसिएशन हे आपल्या कोल्ड स्टोरेजच्या मशीनला झालं. म्हणजे हा कॅश लॉस नाहीये, तर ते डेप्रिसिएशनचा खर्च आपल्याला दाखवायला लागतो बुक्स मध्ये. त्यामुळे परंतु आपले जे इक्विपमेंट मशिनरी आहे त्या सगळ्या आहेत, पण त्या डेप्रिसिएशनमुळे तो लॉस झालाय. परंतु मला सर्वांनाच या ठिकाणी सांगायचं, आपल्या सगळ्यांना आठवत असेल 2010-11 साली आपण दुधावरतीच केवळ फक्त ही संस्था चालू होती, परंतु कोल्ड स्टोरेज पेट्रोल पंपामुळे संस्था आपली नेहमी फायद्यामध्ये त्या ठिकाणी राहतीये आणि या कंपनीला फायद्यामध्ये सातत्याने राहण्यासाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. कारण आपण बघतोय सातत्याने गवत उगवल्यासारखे नवीन नवीन दुधाच्या कंपन्या आपल्या तालुक्यामध्ये येतात. तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस दुधाचं शॉर्टेज असतं त्या काळामध्ये ह्या कंपन्या दूध कलेक्शन करतात आणि शॉर्टेज संपलं आणि त्या ठिकाणी दुधाचा महापूर सुरू झाला की ह्या कंपन्या त्या ठिकाणी पळून जातात आणि शेतकऱ्याला लिटरली रस्त्यावरती सोडलं जातं. आजही आपल्या तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ पुरंदर मिल्कचं अस्तित्व सगळीकडे असल्यामुळे रेट त्या ठिकाणी चांगले मिळतात. मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज आपलं पुरंदर मिल्क जवळपास 35,000 लिटर पर डे आपण कलेक्शन करतोय. आपली सुरुवात जी झाली होती ती 5,000 लिटर पासून झाली, नंतर 10,000 लिटर. मग आपण आपला प्लांट 2007-8 साली
10,000 लिटरवरून 20,000 लिटर पर्यंत नेला आणि आज आपण 35,000 लिटरचं प्रोसेसिंग त्या ठिकाणी करतोय. परंतु बरंचसं दूध मधल्या काळामध्ये शॉर्टेज असल्यामुळे आणि आपल्याला हा रेट परवडू शकला नाही, नाहीतर आपण तोट्यामध्ये गेलो असतो. त्यामुळे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं की आपण प्रॉफिटमध्ये आलो त्याचं केवळ कारण आहे मागच्या काही काळामध्ये जवळपास 3 ते 6 महिने आपण दूध बाहेरच्या जिल्ह्यामधून आणत होतो, कारण ते आपल्याला जास्त स्वस्त पडत होतं आपली संस्था टिकवण्यासाठी. परंतु दुर्दैव असं आहे की बरेच वेळा काय होतं की संस्थेला मार देण्यासाठी किंवा कंपनी बंद पडण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न त्या ठिकाणी होतात. मला आपल्या सगळ्या सभासदांना सांगायचं की दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपल्याला काहीतरी ठोस पाऊल त्या ठिकाणी उचलावं लागणार आहे, जेणेकरून ही शेतकऱ्यांची कंपनी त्या ठिकाणी सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभी राहील. आज आपल्याकडे कोल्ड स्टोरेजचा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी घेतलाय, त्याच्याबाबत पुढचा विषय आपल्याकडे येणारच आहे एक्सपान्शनचा आणि ह्याचा, त्यामध्ये मी बोलेन. परंतु हे जे बॅलन्स शीट आहे याची सविस्तर माहिती सुद्धा आपल्याकडे ह्याच्यामध्ये अहवालामध्ये दिली आहे. तो आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये कन्वर्ट नाही करता आला, परंतु आमचा प्रयत्न राहील. मी मुतोडा साहेबांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी हा अहवाल जो आहे त्याचं मराठीमध्ये सुद्धा बॅलन्स शीटचं विश्लेषण त्या ठिकाणी करावं, जेणेकरून तुम्हाला ते सविस्तरपणे माहिती देता येईल. काही जर प्रश्न अजून कुणाला विचारायचे असतील तर विचारू शकतात. काय आहेत का प्रश्न कोणाचे? पुढचा विषय घेऊयात मग. धन्यवाद. विषय क्रमांक 2, श्रीमती आनंदीबाई चंदूकाका जगताप हे क्रमशः निवृत्ती प्रक्रियाद्वारे निवृत्ती होत आहेत, त्यांची पुनर्नियुक्ती करणे. मंजूर आहे. धन्यवाद. विषय क्रमांक तो संचालक मंडळाचा विषय. धन्यवाद काका, आभारी. म्हणजे संचालक मंडळाला आपण अधिकार देतो, खूप आभारी आहे. धन्यवाद. विषय क्रमांक 4, खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय विशेष ठराव म्हणून पारित करणे. आपली जी संस्था आहे, आपण आता ज्या कोल्ड स्टोरेज मध्ये बसलोय, हे कोल्ड स्टोरेज 5,800 मेट्रिक टनचं आहे. आपल्याला समोरच्या बाजूला जिथे गाड्या पार्क आहेत, आपल्याला आता हे 5,800 मेट्रिक टन म्हणजे जवळपास 580 टन माल आपला या कोल्ड स्टोरेज मध्ये त्या ठिकाणी साधारणतः बसतो. आपल्याला आणखी 3,000 मेट्रिक टनचं शॉर्टेज या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने कोल्ड स्टोरेजची उभारणी यावर्षी या ठिकाणी आपल्याला 3,000 मेट्रिक टनची करायची. त्याचप्रमाणे कंपनीच्या ऍक्ट प्रमाणे किंवा कुठल्याही सहकारी संस्थेच्या ऍक्ट प्रमाणे, कंपनीच्या ऍक्ट प्रमाणे कंपनीला जर या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडून काही कर्ज घ्यायचं म्हटलं किंवा बाहेरून काही शेअर आपण भांडवल किंवा डिपॉझिट कलेक्ट करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपली विशेष सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे हा विशेष व्यवहाराचा विषय म्हणजे हा ठराव दुरुस्ती त्या ठिकाणी आलेली आहे. तर ते आपले कंपनी सेक्रेटरी वाचून दाखवतात. खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) अ मधील तरतुदीनुसार कंपनी मंडळास अधिकृत करण्यास स्वीकृती देते की कुठलेही चल किंवा अचल मिळकत मालमत्ता गहाण ठेवण्यास सध्याच्या व भविष्यातील कर्जासाठी संपूर्ण किंवा अंशतः मालमत्ता तारण म्हणून कुठल्याही आर्थिक संस्थेकडे बँकेकडे ठेवणे व त्याच्या व्याजासह किंमत, आकार व खर्च हे सर्व कंपनी देण्यास पात्र असेल. खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा 2013 कलम 180(1) मधील तरतुदीनुसार संचालक मंडळ असा ठराव करतो की आपण वेळोवेळी पैसे उसनवारी घेईल किंवा त्याशिवाय तात्पुरत्या पैशाची उसनवारी कंपनीच्या बँकेकडून सर्वसाधारण परिस्थितीत वितरित भाग भांडवलापेक्षा अतिरिक्त असेल तथापि एकूण रकमेच्या उसनवारी ही सर्वसाधारण वितरित भाग भांडवल व अतिरिक्त राखीव निधी आणि ₹90 कोटी पेक्षा एका वेळेस जादा नसेल. विषय क्रमांक 6,
खालील ठराव दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय सर्वसाधारण ठराव म्हणून पारित करणे. कंपनी कायदा कलम 2013 कलम 62(1) मधील तरतुदीनुसार कंपनी भागधारकांच्या संमतीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील भाग भांडवल जमा करणे व भाग वाटप करण्यास पात्र असेल. तिन्ही विषय जे आहेत ठरावाचे ते एकसारखेच आहेत. या नवीन कोल्ड स्टोरेजसाठी जर आपल्याला आवश्यकता पडली तर आपण आज आपल्या संस्थेचे एकूण असणारं भाग भांडवल आणि आपला असणारा रिझर्व हा जवळपास 23,70,63,229 रुपये आहे. आपला शेअर कॅपिटल 5,10,38,000 आहे आणि आपला जो अतिरिक्त राखीव निधी आणि अतिरिक्त निधी हा 18,60,25,229 आहे. त्यामुळे आपण 90 कोटी रुपये एवढी रक्कम बाहेरून उभी करू शकतो. परंतु आपल्याला 3,000 मेट्रिक टनाच्या कोल्ड स्टोरेजसाठी केवळ आपल्याला 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत. साधारणतः आपण बँकेकडे प्रस्ताव करतोय. त्याचबरोबर नाबार्डची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कपाशी स्कीम मधनं जर आपल्याला सबसिडी उपलब्ध होणार आहे तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यावरून काही पॅकेजिंगचे मशीन उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी आपल्या सभासदांची परवानगी आपण घेतो आहोत की एकतर बँकेच्या माध्यमातून, आर्थिक संस्थेच्या माध्यमातून किंवा शेअरच्या माध्यमातून आपण ही रक्कम उभी करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी. आपल्याकडे वेळोवेळी जर विशेष आपल्याला जर याच्यापेक्षा आणखी काही जर उभं करायचं म्हटलं तर त्यासाठी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाईल. परंतु यामध्ये जर आपण परवानगी दिली तर येणाऱ्या काळामध्ये हे एक्सपान्शनचं काम आपल्या पुरंदरमेरचं निश्चितपणे सुरू होईल. तर सभासदांना विनंती आहे त्या विशेष व्यवहाराला आपण त्या ठिकाणी परवानगी द्यावी. मान्य. धन्यवाद. पेज नंबर 4 विशेष टिप्पणी. जे सदस्य सभेस हजर राहण्यास व मतदान करण्यास पात्र आहेत व ते सदस्य त्याच ऐवजी दुसरी व्यक्ती अधिकृत प्रतिनिधी म्हणून सभेस हजर राहण्यास व मतदान करण्यास नेमू शकते. आपल्या कंपनीचे नियम आहेत. अहवालाच्या पान क्रमांक 4 वरती मागे दिलेले आहेत. आजच्या सभेची टिप्पणी आहे ती. त्याच्या खाली खुलासेवाचा तपशील कंपनीच्या नियमांप्रमाणे द्यावा लागतो. त्याच्यामध्ये 4 आणि 5 जो आता आपण विषय घेतला त्याच्याबाबत माहिती आहे की संचालक मंडळाचा 4 व 5 मध्ये ठराव पारित करताना शिफारस केली असून कुठलेही संचालक संबंधित यांना वरील ठरावामध्ये पर्सनल स्वारस्य नाही, म्हणजे वैयक्तिक कुणालाही स्वारस्य नाही हा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आता ऐन वेळचे जर काही विषय असतील तर कृपया सभासदांनी त्या ठिकाणी ऐन वेळचे विषय मांडावेत. एकेकाने जर मांडलं तर बरं होईल. काही आहेत का ऐन वेळचे विषय? पाटील काका मागे काही ऐन वेळचे विषय? मांडा ना भाऊ, नाव सांगा आणि विषय मांडा फक्त. रमेश ताकवले. शेअर ट्रान्सफर विषयी जे तुम्ही अपडेट करायला सांगताय त्याची काय गरज आहे? शेअरचे ट्रान्सफर करताना कंपनी ऍक्ट प्रमाणे आपल्याकडे नियमाप्रमाणे आपल्याकडे मला वाटतं जवळपास 20 सभासदांचे शेअर ट्रान्सफरसाठी अर्ज आले होते, जे मला वाटतं त्याच्या परिवारातील सदस्य मृत्यू पावल्यामुळे ट्रान्सफर करावे लागले. कंपनी ऍक्ट प्रमाणे शेअर ट्रान्सफरला ऍफिडेव्हिट करावं लागतं. सहकारातला कायदा वेगळा असतो, कंपनी ऍक्टचा कायदा वेगळा असतो.
त्यामुळे आपल्याला ऍफिडेव्हिट ते करावं लागतं. दुसरं, जर आपण आपल्या शेअर्सचा काही प्रमाणामध्ये मित्र परिवाराला किंवा कोणाला ट्रान्सफर करायचे म्हटले तर त्याच्यासाठी सुद्धा यावर्षी आपण सुविधा त्या ठिकाणी करतोय. ते बोलतील त्या ठिकाणी आपले कंपनी सेक्रेटरी. आता आपल्या संस्थेचं भागभांडवल जे आहे ते 5,10,00,000 जास्त आहे. त्यामुळे यावर्षी आपण त्या ठिकाणी आपल्या संस्थेला ISI कोड घेतलाय. म्हणजे लिमिटेड कंपनीला जसा कोड असतो, इतर ज्या कंपन्यांना असतो, तशाप्रमाणे ISI कोड घेतलाय आपण. सेंट्रल म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर, इंटरनॅशनल सिक्युरिटी आयडेंटिफिकेशन नंबर. त्यामुळे प्रत्येक शेअर होल्डरला तो नंबर मिळणार आहे. फक्त आपण काय केलं की आपले शेतकरी सभासद असल्यामुळे कंपनी रजिस्टरला आपण त्या ठिकाणी पत्र दिलं की आम्हाला डीमॅट अकाउंट प्रत्येक, नाही तर काय करायला लागेल की जेवढे शेअर होल्डर आहेत प्रत्येकाला नॅशनलाइज बँकेमध्ये खातं उघडावं लागेल. त्यासाठी डीमॅट अकाउंट प्रत्येकाचं उघडायला नको. याच्यासाठी आपण त्या ठिकाणी परवानगीसाठी त्यांना मागितलेलं आहे. आणि हे जे ऍफिडेव्हिट आहे शेअर ट्रान्सफरसाठी कंपल्सरी ऍफिडेव्हिट द्यावं लागतं. कारण तो शेअर्स आहे आपला शेअर आपण ज्यावेळेस ट्रान्सफर करता जी व्हॅल्यू असते शेअरची त्या व्हॅल्यू प्रमाणे ट्रान्सफर करावा लागतो. काही सभासदांनी आता ऍप्लिकेशन केलं संस्थेकडे, कंपनीकडे, की कंपनी शेअर काही पार्टली घ्यावा. कंपनी पार्टली घेत नाही. तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला किंवा कोणाला तो विकू शकता किंवा देऊ शकता. हा ट्रान्सफरेबल शेअर आहे. म्हणजे आपण त्याची विक्री करू शकतो किंवा आपण तो देऊ शकतो. आणि आता एकदा डीमॅट अकाउंट झालं की जसा रिलायन्स कंपनीचा किंवा भारत फोर्सचा किंवा ह्याचा शेअर असतो तशी या शेअरची किंमत असते. त्यामुळे मला वाटतं की तो त्याप्रमाणे ट्रान्सफर करता येईल. आणि ऍफिडेव्हिट त्यामुळे लागतं. म्हणजे त्याला खर्च आहे परंतु आपल्या शेअरची व्हॅल्यू पण त्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तो ऍफिडेव्हिट कंपल्सरी आपल्याला करावं लागतं. जे सहकारामध्ये नाही करावं लागत पण कंपनी ऍक्ट खाली आपल्याला करावं लागतं. आणि आपले शेअर जे आहेत ते आपल्याला आपण म्हणतो विकता येतात परंतु ते ट्रान्सफर करावे लागतात. म्हणजे शेअर्सला आपल्याला थोडक्यात आहे ना आपल्याला दुसरा माणूस बघावा लागतो जो घेतो. किंवा तुम्ही जर कंपनीकडे दिले, आमच्याकडे ज्यांची मागणी आहे त्यांना आम्ही सांगू की आपल्याशी संपर्क करा आणि आपले शेअर जर आपल्याला द्यायचे तर त्या माणसाशी आपण संपर्क करू शकता. असा त्याचा व्यवहार होतो. शेअर विकता येत नाही, शेअर ट्रान्सफर करावे लागतात आपल्याला. हा फरक आपल्याकडे कंपनी ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि डीमॅटचं एकदा रजिस्ट्रेशन झालं की आपण त्या ठिकाणी हे व्यवहार जे आहेत ते डायरेक्टली त्या ठिकाणी आपण सर्व शेअर होल्डर त्या ठिकाणी करू शकणार आहे. ते साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी होईल. आपल्याकडे शेअर ट्रान्सफरसाठी जवळपास 200 ऍप्लिकेशन आलेले आहेत. त्या 200 ऍप्लिकेशनला आपल्याला त्या ठिकाणी ती प्रोसेस इमिजिएटली करता येणार आहे. नमस्कार. 520 सभासद क्रमांक वसंत यशवंत ताकवले. मी प्रथमच 23 वर्षाने या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने शाळा असल्या कारणाने आम्हाला सुट्टीचा प्रश्न येतो. परंतु मी त्या ठिकाणी पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करू इच्छितो की सुरुवातीला 5,000 डेली कलेक्शन असणारं 35,000 डेली कलेक्शन दूध संकलन आपण करतोय. फक्त दूध संकलनाच्या माध्यमातूनच आपल्या या मिल्कला कंपनीला नफा मिळू शकत नाही ही आमदार साहेबांची दूरदृष्टी आपण ओळखली. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने 20 वर्षांनी या ठिकाणी कोल्ड असेल बाकीचे उत्पन्न खऱ्या अर्थाने CNG पंप या ठिकाणी आपण केला. आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की CNG पंपामुळे आपल्याला नफा मिळतोय. उत्पन्न त्या ठिकाणी थोडंफार आपलं निश्चित वाढलेलं आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचं उगमस्थान आपण जर पाहिलं तर ते अतिशय झऱ्याच्या स्वरूपात होतं. आणि खऱ्या अर्थाने ते वाहत जात असताना ते नदीच्या स्वरूपात जर व्हायचं असेल तर प्रत्येक सभासदांची एक या ठिकाणी भूमिका असणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त दूध संकलन आपल्या या ठिकाणी शेतकरी गवळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि दुसरा मला खऱ्या अर्थाने एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करायचा होता आमदार साहेब. खऱ्या अर्थाने माझ्याकडे काही CNG गाडी नाही परंतु ज्या वेळेस मी CNG गाडीमध्ये बसतो त्यावेळेस जे CNG गाडीवाले आहेत ते प्रामुख्याने जनरेटर चालू तर त्या प्रत्येक जण
सीएनजी आपल्याच पंपावरती भरतं, त्याचं प्रत्येकाचं मी कारण विचारलं तर त्याचं मला वाटतं काय प्रेशर वगैरे काही गोष्ट असते आणि ॲव्हरेज या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्या या सीएनजी पंपावरती मिळत आहेत। ही एक खऱ्या अर्थाने समाधानाची गोष्ट आणि आनंदाची बातमी त्या निमित्ताने निश्चित आहे। मी फक्त गवळ्यांना सगळ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी आताच आमदार साहेबांनी सांगितलं की छत्र्यासारखे काहीतरी तात्पुरते त्या ठिकाणी येतात, एखादा रुपया वाढवून देतात, परंतु जी संस्था ही शाश्वत आहे आणि उद्योग दृष्टिकोनातून सातत्याने पुढे चाललेली आहे, त्याच्यावरती आपला प्रत्येकाचा दृढ निश्चय विश्वास असणं गरजेचं आहे। सोपान काका, बँकेच्या आणि पुरंदर नागरी पतसंस्थेच्या मीटिंग मध्ये आमदार साहेब आपण या ठिकाणी एक उल्लेख केलेला होता की बाबा पुरंदरमध्ये साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी एक विषय तुम्ही मांडलेला होता, तर त्या अनुषंगाने जरा थोडीशी माहिती आपण द्यावी ही नम्र विनंती। हॅलो, ती संस्था वेगळी आहे, त्याला वेळच्या माझ्या ह्याच्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये बोलेन। आता जो काकडे सरांनी त्या ठिकाणी विषय मांडला तो अतिशय स्तुत्य आहे। सीएनजीच्या बाबतीमध्ये खरोखर आपला पेट्रोल पंप क्वालिटी आणि सीएनजी मध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण शाश्वत म्हणजे जी क्वालिटी म्हणजे जेवढे लिटर द्यायचं तेवढंच लिटर पण देतो आपण आणि तीच क्वालिटी आपल्याकडे असते। त्यामुळे पुरंदरच्या पेट्रोल पंप आणि सीएनजीच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आणि मला आनंद आहे की अनेक सभासद आपला पंप म्हणून त्या ठिकाणी सीएनजी किंवा पेट्रोल डिझेल भरायला त्या ठिकाणी येतात। मला कल्पना आहे सीएनजीचा सप्लाय हा कॉन्स्टंट नाहीये। आताही मला वाटतं आपण एसटी बरोबर आपला करायला आलेला आहे, त्यामुळे एसटी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सीएनजी खरेदी करतायत। तरी सर आपण जे मांडलं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे, धन्यवाद। हॅलो हॅलो हॅलो, मी नारायण जगन्नाथ तांबे जीवर, माझ्या नावावर तर 2 शेअर आहेत, तर त्यातला एक शेअर घनश्याम नारायण तांबे यांच्या नावावर ट्रान्सफर करता येईल का? येईल सर, कंपनीच्या ऑफिस रजिस्टर ऑफिसला येऊन संपर्क साधावा। हॅलो ओके। हॅलो, हरिभाऊ फुले पाटील खळद, माझा सरांना आणि संचालक मंडळाला नम्र विनंती की आपल्या दूध डेअरीला 23 वर्ष आली, ही 24वी सभा, तर शेअर होल्डरला अजून शेअर सर्टिफिकेट मिळलेलं नाही, ते लवकरात लवकर मिळावं ही माझी नम्र विनंती। आपली कंपनीची स्थापना 2006 ला झाल्या, तर ऍक्च्युली हे बरेच शेअर होल्डर येतात 2007 ला शेअर्स घेतलेले, 2024 ला ते शेअर सर्टिफिकेट मिळालंच नाही। मग त्यासाठी डुप्लिकेट साठी कंपनी ऍक्ट प्रमाणे डुप्लिकेट इश्यू करावं लागेल आणि त्यासाठी काही फी आहे, ती फी कंपनीला आणि विनंती आहे सगळ्या शेअर होल्डरला शेअर सर्टिफिकेट मिळेल। फक्त काय होतं की इथे शेअरची नोंद करत असताना आपल्याकडे सहकारी संस्थांसारखी फक्त आपल्याकडे नोंद होत नाही, ह्याची आपल्याला कंपनी ऍक्ट खाली कंपनी रजिस्टरकडे नोंद करावी लागते। त्याच्यासाठी ऍफिडेव्हिटचा काही खर्च आहे। कंपनी नोंदणी ऑफिसमध्ये म्हणजे जी सेंट्रलाइज असते ही नोंदणी जी आहे ती फक्त केवळ इथे होत नाही, तुमच्या प्रत्येकाची नोंदणी ही कंपनी ऍक्ट खाली संपूर्ण भारतातले जे शेअर होल्डर असतात म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या तिथे सुद्धा त्याची नोंदणी होती। डीमॅट अकाउंट जे सांगितलं तो त्याचाच प्रकार आहे, त्यामुळे त्याला फी लागते। म्हणजे बरेच वेळा काय होतं की लोकांचं समज असतं सर्टिफिकेट लगेच मिळेल डुप्लिकेट, आपल्याला फक्त त्याच्यासाठी थोडासा खर्च जो ऍक्च्युअल आहे म्हणजे जो कमीत कमी लागतो तेवढा खर्च करावा लागेल। शेअर सर्टिफिकेट लगेच मिळून जाईल, त्याला काही अडचण येणार नाही, एवढीच विनंती सगळ्यांना। चालेल ना पाटील, थोडासा खर्च केला तर चालेल ना, जो काही नियमाप्रमाणे लागतो तो। आणखी काय कोणाला विचारायचं काय? सीएनजीला आहे ना, सीएनजीला एसटीचा आपण करार केला, एसटी लाईन आहे ना वाढत जाते, त्यासाठी स्वतंत्र काय करता येईल का बघा ना जरा। नाही, एसटीचा जो करार आहे तो केवळ आपला 2 महिन्यांसाठी आहे। त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप सुरू झाला की एसटी इथून बंद होणार आहे आणि त्यांचा आता एसटी डेपो मध्ये आपण वेगळा सीएनजी पंप केलेला आहे, त्यामुळे आपला हा केवळ 2 महिन्यासाठी आहे। 2 महिन्यानंतर एसटीचा सगळा बिझनेस जो आहे तो त्यांच्या स्वतःच्या पंपावरती जाणार। सीएनजी साठी मोठ्या प्रमाणावरती ग्राहक आले ना सर की रस्त्यावरतीच गाड्यांची लाईन लागते,
तर बाजूला जर सर्व्हिस रोड झाला तर किमान त्या लाईनी त्या रोडला तरी लागेल. आपण सांगितलेलं सर्व्हिस रोडच्या बाबतीमध्ये आणि ते ओपनिंग पण मोठं वाढवायला सांगितलंय आपण नॅशनल हायवेला. तर इथे कोल्ड स्टोरेजच्या गाड्या पण येतात आणि सीएनजी साठी पण गाड्या येतात, त्यामुळे ते पण ओपनिंग वाढवायला सांगितलंय. आणि सर्व्हिस रोड आहेत ना, दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड त्वरित कलेक्ट पदेच करून ना त्याला लगेचच्या लगेच सर्व्हिस रोड करायला सांगितलं. ते नॅशनल हायवेला फाटे कसे असतात मोठे, थांबायला जागा मिळत नाही क्रॉस करताना रस्ता. दोन्ही वेळेस काय होतं, तिकडून गाडी येणार आणि इकडून येणार, त्याला ते पट्टी आपण दिली पाहिजे थांबायसाठी. मग त्यासाठी 2 मिनिटं थांबतं तर ते अजून काय हायवेचं काम चालू आहे त्याच्यामध्ये ते होऊन जाईल. क्रॉसिंगसाठी मधला डिवायडर मोठा पाहिजे, तिथे गाडी उभी राहिली पाहिजे. एक गाडी करूच आपण. बरोबर. अजून काही प्रश्न विचारायचे का?